नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक नवीन शासन निर्णय आजचा आलेला आहे, त्या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे. शासन निर्णय आहे, जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ मोडकळीस आलेल्या धोकादायक झालेल्या शाळांच्या इमारती निर्लेखनाबाबत मार्गदर्शक सूचना. तर हे शासन परिपत्रक आहे ग्रामविकास विभागाचं 26 डिसेंबर 2025चं. या संदर्भात काही संदर्भीय शासन निर्णय आणि परिपत्रक आहेत, ज्याच्यात महत्त्वपूर्ण आहे 24/5/84चं शासन निर्णय आणि नुकतेच काही 2012-2025चे पण शासनपत्र आहेत. तर माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यकारी समितीची बैठक 11/7/2025 रोजी पार पडली. सदर बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या असल्याने वापरात नाहीत, तथापि सदर वर्गखोल्यांच्या अनुषंगाने शाळेच्या दुरावस्थाबाबत वारंवार येणाऱ्या बातम्यांच्या अनुषंगाने काही चर्चा झाली आणि माननीय मुख्य सचिव यांनी ग्रामविकास विभागाने अशा मोडकळीस आलेल्या किंवा विना वापरात असणाऱ्या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या पाडण्याकरिता मानक कार्यप्रणाली म्हणजे स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर तयार करावी असे जिल्हा परिषदांना कळवावे अशा सूचना दिलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ विविध प्रशासकीय विभागाच्या विविध योजनांच्या निधीतून इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आलेले असून कालोगात काही इमारतींची बांधकामे जीर्ण होऊन मोडकळीस आलेल्या आहेत. अशी बांधकामे पाडण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना 9/1/2012चे शासन परिपत्रक आणि 8/6/12चे शासनपूरक परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. मात्र जिल्हा परिषद अधीनस्थ मोडकळीस आलेल्या किंवा धोकादायक असलेल्या शाळा इमारती वर्गखोल्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, म्हणून हे शासन परिपत्रक देण्यात आलेलं आहे. याच्यात महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत की जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ ज्या शाळा इमारती वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत त्याबाबत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सविस्तर प्रस्ताव तयार करावा. त्यानंतर गटविकास अधिकारी व उपअभियंता बांधकाम यांनी सदर इमारत बांधकामाबाबत स्ट्रक्चरल ऑडिट करून संयुक्त तपासणी करून त्याबाबतचा अहवाल प्रस्तावासोबत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना सादर करावा. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम यांचे अभिप्राय घेऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर प्रस्ताव सादर करावा. त्यानंतरची प्रोसिजर असेल की अहवालामध्ये अस्तित्वातील इमारत बांधकामाचं वर्ष, सदर इमारत बांधकाम ज्या जागेवर असेल त्या जागेच्या मालकीचा तपशील, सदर इमारतीचं बांधकाम कोणत्या योजनेतून करण्यात आलं त्याचा तपशील, बांधकामाचं क्षेत्रफळ, बांधकामाच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर वर्णन, मोडकळीस आलेल्या इमारत बांधकामाचे घसारा मूल्य किंवा मूल्यांकन आणि सदर बांधकाम पाडण्याची आवश्यकता नमूद करावी, हे महत्त्वपूर्ण सांगण्यात आलेलं आहे. तसेच काल काढण्यासाठी केवळ धोकादायक झालेल्या इमारती आणि वर्गखोल्या निर्लेखित करण्याचे प्रस्ताव हे अभियानार्थ अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम किंवा अन्य अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर अस्तित्वातील मोडकळीस आलेले बांधकाम पाडण्यासाठी सविस्तर प्रस्तावास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी. सर्वसाधारण सभेस विलंब होणार असल्यास जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पूर्व मान्यतेने निर्लक्षणास मंजुरी देता येईल आणि लगतच्या सर्वसाधारण सभेमध्ये सदर प्रस्तावास सर्वसाधारण सभेची कार्योत्तर मान्यता घेता येईल. मोडकळीस आलेल्या शाळा इमारत वर्गखोल्या पाडण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण समिती किंवा जिल्हा परिषद यांची मान्यता मिळाल्यानंतर सदर बांधकामाबाबत ती नोंद विहित रजिस्टरमध्ये घेण्याची जबाबदारी उपअभियंता बांधकाम यांची राहील. त्यानंतर प्रचलित लिलाव पद्धतीचा अवलंब करून बांधकाम वरील इमारत बांधकाम पाडण्याविषयी आवश्यक ती कार्यवाही उपअभियंता बांधकाम यांनी करायची आहे. ज्या वर्गखोल्या शाळा इमारत बांधकामाचे घसारा मूल्य 50,000पेक्षा कमी आहे अशा वर्गखोल्यांचे बांधकाम मूल्यांकन करण्याचे संपूर्ण अधिकार पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांना असतील आणि गट विकास अधिकारी यांनी पंचायत समिती महाशक सभेमध्ये सदर ठराव मंजूर करून शालेय इमारती निर्लेखन करण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात यात निर्देश दिलेले आहेत. तर जिल्हा परिषद शाळा आणि इमारत वर्गखोल्या यांचे वरील कार्यपद्धतीनुसार निर्लेखन केल्यानंतर सदर जागेवर अतिक्रमण होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी असे परिपत्रकात म्हटले आहे. वरील सूचना जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ सर्व मोडकळीस आलेल्या धोकादायक झालेल्या शाळांच्या इमारतीकरताच देण्यात आलेल्या असून या इमारतीकरता 1 ते 3 मधील संदर्भ वाचावेत असे यात नमूद करण्यात आलेलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी हा आदेश महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने प्रसिद्ध केलेला आहे. यानुसार ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ मोडकळीस आलेल्या ज्या शाळा असतील, वर्गखोल्या असतील किंवा धोकादायक वर्गखोल्या असतील त्यांना निर्लेखनासंदर्भात एक चांगलं सविस्तर कामकाज होऊ शकेल, म्हणून आजचा शासन परिपत्रक अतिशय महत्त्वपूर्ण होतं, म्हणून आजचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे.
आपण जर आतापर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलच्या माध्यमातून नवीन कमेंट्स करून नवीन प्रकारच्या विषयांवर व्हिडिओसाठी मला आग्रह करा. आपण निश्चितच या संदर्भातले व्हिडिओ तयार करून आपल्या सर्वांना शैक्षणिक व्हिडिओ आपल्यासाठी मी उपलब्ध करून देईल. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.